Good morning, students. Today, in our chapter Effects of Electric Current, we learn about galvanometer. The galvanometer is a sensitive device which works on the simple principle as that of an electric motor that we studied earlier. We can make some electrical measurements with it. Here you see the diagram of galvanometer in the picture. Under this galvanometer instrument, one coil is positioned between the pole pieces of a magnet in such a way that the pointer on the galvanometer dial is connected to it. When a small current flows through the coil will rotate. The rotation will be proportional to the current, means the current will be passes the rotation of that pointer is take place. बघा इथे विद्यार्थी मित्रांनो गॅल्व्हनोमीटरची आकृती तुम्हाला दाखवलेली आहे. तर याच्यामध्ये एक साधं कॉईल असतं, पण ते कॉईल मॅग्नेटच्या मधोमध फिट केलेलं असतं आणि त्या कॉईलवर एक पॉइंटर म्हणजे तो काटा लावलेला असतो, लाल रंगाचा तो दिसतोय तुम्हाला तो. आणि मग ज्याप्रमाणे अगदी कमीत कमी करंट 1 मिली एम्पियर एवढा जरी गेला तरी त्या कॉईलमध्ये रोटेट होतं कॉईल, आणि रोटेट झाल्यावर तो काटा आपल्याला त्याचं रीडिंग या मीटरवरती आपल्याला दिसत असतं. याच तत्वावर व्होल्टमीटर आणि ॲमीटर हे पण कार्य करत असतात. सेम प्रिन्सिपल इज यूज इन अ व्होल्टमीटर अँड ॲमीटर. व्होल्टमीटर इज यूजफुल फॉर मेजरिंग द पोटेन्शियल डिफरन्स अँड ॲमीटर is useful for measuring the electric current. Voltmeter is always connected in parallel with the circuit. An ammeter is always connected in series with the circuit diagram. Here the pointer is always on the zero mark, and according to the direction of the current it will be go right and left. The direction of the pointer is depend on the current. याच्यातली जी पॉइंटरची म्हणजे त्या काट्याची दिशा आहे ही तो काटा डावीकडे जाईल का उजवीकडे जाईल हे पूर्णतः विद्युत धारेवरती अवलंबून असतं. आता इथे तुम्हाला खाली ट्राय धिस काही एक्सपेरिमेंट करायला दिलेले आहेत. ट्राय दिसमध्ये टेक 1 magnet and 1 conducting wire. When the conducting wire is moving, then find the deflection in the galvanometer. galvanometer मध्ये काय डिफ्लेक्शन होत आहे का त्याच्यामध्ये ते पाहायचं आहे आपल्याला. आणि त्याला फॅरेडेने इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन असं म्हणतो आपण, की इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शननुसार तुम्ही मागच्या वेळेस पाहिलं आपण की फॅरेडेचं इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे काय, तर चुंबकीय क्षेत्रात जर विद्युत धारा आपण प्रवाहित केली तर त्याच्यामधून त्या तारेमधून त्या कंडक्टिंग वायरमधून चुंबकीय क्षेत्राच्या दिशेला ते लंब असतील तर त्या विद्युत धारा त्या वाहकामधून प्रवाहित होते. आणि मग ती विद्युत धारा प्रवाहित झाली म्हणजे इथे गॅल्व्हनोमीटरमध्ये तुम्हाला डिफ्लेक्शन दिसणार आहे, विस्थापन ते काटा त्याचा हलणार आहे. त्यानंतर खालीच एक आकृती तुम्हाला दाखवलेली आहे, त्याच्यामध्ये एक कॉईल आहे आणि सोलेनाइड कॉईल आहे. हे दोघं कॉईल घेऊन काही प्रयोग त्यांनी तुम्हाला करायला सांगितलेले आहेत.
तर इथे बघा सोलेनाईड कॉईल आणि साधं कॉईल, ते कॉईल गॅल्व्हनोमीटरला जोडलेलं आहे, सोलेनाईड कॉईल बॅटरीला जोडलेला आहे की यातून करंट फ्लो होणार आहे. तर खालच्या दुसऱ्या आकृतीत बघा करंट फ्लो झाल्यावरती त्या मॅग्नेटिक फील्ड जी तयार झाली त्याची दिशा आपल्याला त्या निळ्या ॲरोमुळे तुम्हाला दिसते आहे, ब्ल्यू लाईन्स. व्हेन द कॉईल इज गो अवे फ्रॉम द सोलेनाईड कॉईल and come towards the solenoid coil, then see the deflection in the galvanometer. If the deflection is greater or less, when the deflection is less or the greater, then find or take some conclusion on this experiment. Next here again same way, when the current passing through the solenoid coil and the solenoid coil is displaced longitudinally with respect to the coil, तिथून तुम्ही त्याला जवळ न्या दूर न्या, तर मग कशा प्रकारे गॅल्व्हनोमीटरमध्ये फरक होतो हे पण तुम्हाला तिथे अभ्यासायचं आहे. अशा प्रकारे त्या कॉईलमधनं जो विद्युतधारा प्रवाहित होणार आहे ती आपल्याला लक्षात घ्यायची आहे, किंवा किती प्रमाणात काय होईल, कशा प्रकारे ती विद्युतधारा तिथून प्रवाहित होणार आहे. तर असे हे ट्राय दिस म्हणून तुम्हाला 3 एक्सपेरिमेंट तिथे दिलेले आहे. एकच एक्सपेरिमेंट आहे तो, फक्त त्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्रिया तुम्हाला 3 वेळा करून त्याच्यावरून कन्क्लुजन काढायचं आहे. व्हॉट इज द कन्क्लुजन ऑफ दिस फ्रॉम दिस एक्सपेरिमेंट. देन यू हॅव टू लर्न Faraday's law of induction. What is the Faraday's law of induction? The induced current, you know, but here if the current is switched on or off in the solenoid coil, a current is induced in the coil. सोलेनाईड कॉईलमधला जर विद्युत प्रवाह आपण खंडित केला किंवा एकदम चालू केला, तर जे आपण कॉईल ठेवलेलं आहे दुसऱ्या बाजूला गॅल्व्हनोमीटरला जोडून, त्याच्यामध्ये आपल्याला डिफ्लेक्शन पाहायला मिळतं, म्हणजे त्याच्यामध्ये विद्युतधारा निर्माण होते. सच अ इंडक्शन इज ऑल्सो ऑब्झर्व्ड व्हेन द करंट इन द सोलेनाईड कॉईल इज इन्क्रीज्ड ऑर डिक्रीज. म्हणजे असंच तुम्हाला केव्हा अजून पाहायला मिळेल की आपण पुढे मागे नेलं तर, आणि त्याच्यातला विद्युतधारेचा प्रवाह वाढवला किंवा कमी केला, तेव्हा पण तो करंट तिथे काय होतो, तयार होत असतो, इंड्यूस होत असतो. द करंट इज इंड्यूस इन द कॉईल व्हेन इट मूव्ह असाइड फ्रॉम फ्रंट ऑफ द सोलेनाईड. फ्रॉम दिस एक्सपेरिमेंट इट इज अंडरस्टूड दॅट व्हेन एव्हर द नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स passing through the coil changes, the current is induced in the coil, and this is known as Faraday's law of induction. The current produced in the coil is called the induced current. जो करंट त्या कॉईलमध्ये तयार होतो त्याला इंड्यूस करंट असं म्हटलं जातं, प्रत्यावर्ती विद्युत धारा. आणि मग अशी ही प्रत्यावर्ती विद्युत धारा जी तयार झाली, मग ती कोणत्या दिशेला असेल, कशी असेल, ते आपल्याला इथे पाहावं लागेल. आणि मग त्याच्यासाठीच सिमिलरली द राईट हँड थंब रूल, फॅराडेज लेफ्ट हँड रूल, अँड हिअर फॅराडेज राईट हँड रूल, फॅराडेच्या उजव्या हाताचा नियम, याच्यानुसार तुम्हाला इंड्यूस करंटची दिशा पाहायला मिळते. आता इथे उजवा हात घेऊन नेहमीप्रमाणे आपण 3 बोटं जसे आपण मागच्या याच्यावर पकडले तसे एकमेकांना परपेंडिक्युलर असे जर आपण घेतले, तर मग तो राईट हँड रूल तुम्हाला इथे सांगता येतो. आकृतीमध्ये बघा, थंब शोज द मोशन ऑफ अ कंडक्टर, all 3 are perpendicular to each other. Then the next one is direction of the magnetic field, and the middle finger shows the direction of the induced current. Then when will the induced current in the electrical conductor or coil be maximum?
it will be maximum when the direction of the motion of the electric conductor is perpendicular to the magnetic field. In order to show the direction of the induced current, Fleming's right hand rule is very useful. Stretch the thumb, the index finger and the middle finger in such a way that they will be perpendicular to each other. In this position, the thumb indicates the direction of motion of the conductor. The index finger, the direction of the magnetic field. And the middle finger shows the direction of the induced current. And this rule is known as Fleming right hand rule. आणि यालाच फ्लेमिंगचा राईट हँड रूल असं म्हणतात. म्हणजे इथे अंगठा जो आहे हा कंडक्टरची मोशन दाखवतो आहे आपल्याला, मोशन ऑफ द कंडक्टर. त्यानंतर डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड, चुंबकीय क्षेत्राची दिशा तर्जनी दाखवते आहे. आणि मग या दोघांच्या हालचाली, त्या करंटच्या चेंजेसमुळे जो काही इंड्यूस करंट तयार होतो आहे त्या कुंतलामध्ये, तो इंड्यूस करंट मिडल फिंगरद्वारे आपल्याला दिसून येतो. हिअर द 3 rules about the direction. The first one is right hand thumb rule. Second is Fleming's left hand rule. And third one is Fleming's right hand rule. 3 rules are important to show the directions of the induced current, magnetic field, and force. In this way, if you learn and remember with your own right hand thumb rule, left hand rule, then you stretch your fingers and then remember these figures of these 3 rules, then you can write easily the 3 in your exam also. In this way, we learn about this Faraday's law of induction, Fleming's right hand rule. Then the next 2 topics are remaining in this chapter: AC and DC current and electric motor. It will be see our next period. Thank you.